तर करणारा माणूस महत्वाचा आहे, निर्णय घेणारा माणूस महत्वाचा आहे. आपल्या समोर उमेदवार जबरदस्ती काय उभे केलेत, म्हणजे अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण हेच कळायला मार्ग नाही. शिवसेनेच्या उमेदवार आता तुम्ही पाहाल वार्ड नंबर 3 मध्ये जो आपला विमानतळ सांगलीचा भाग आहे, शिवसेनेचे किती उमेदवार आहेत? 2. एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत. 3 आमदार अनधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात आणि एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात. नेमका कोण, नेमका उमेदवार कोण? लोकांना हेच कळायला मार्ग नाही आहे. आधी आम्हाला शिव्या घालत होते, आता एकमेकाला शिव्या देणं सुरू झालेलं आहे. आता तुम्ही विचार करा, अशी जर मंडळी तुम्ही निवडून दिली तर तुमच्या भागाच्या विकासाच्या कामाला 3-3, 4-4 आमदार जर वेगवेगळी भूमिका बसेल तर नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही. लाडकी बहीण देवा भाऊंनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं की जोपर्यंत मी राज्याचा प्रमुख आहे, प्रमुख म्हणजे तुम्ही काळजी करू नका, देवा भाऊ हमेशा राहणार आपले मुख्यमंत्री, चिंता करू नका. आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही, ही भूमिका देवा भाऊंनी सांगितली. मला सांग, लाडक्या बहिणी आहेत की नाही? हात वर करा. आहेत की नाही? ते हात वर करा. मग आता एवढ्या लाडक्या बहीण असल्यानंतर दुसरीकडे पाहायची गरज आहे का? राज्याचा प्रमुख ज्यावेळेस सांगतो, राज्याचा प्रमुख ज्यावेळेस फाईलवर सही करतो, तो निर्णय अंतिम असतो. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, प्रमुख होतो, नांदेडच्या विकासाच्या एक कामाला सह्या करत गेलो आणि नांदेडच्या विकासाला गती मिळाली, पुढे गेलो. नांदेड आज दुसऱ्या अपेक्षेने पाहतायत, चांगली कामं सुरू आहेत, उत्तम कामं सुरू आहेत. आगामी काळात सुद्धा चिंता करू नका, सांगणार आले काहीतरी सांगतील तुम्हाला. पण मुख्यमंत्री कोणाचा आहे? मुख्यमंत्री भाजपाचा आहे. चप्पा चप्पा मुख्यमंत्री भाजपाचा आहे, देशाचा प्रधानमंत्री भाजपाचा आहे. नांदेडची महापालिका कोणाची पाहिजे? कोणाची पाहिजे? बोला, हातवर करून साहेब, कोणाची पाहिजे? नांदेडची महापालिका भाजपची आपण केल्यानंतर आपल्याला काय स्पीड ब्रेकर रस्त्यात राहणार आहे का? आपल्याला आता आपल्या विकासाच्या कामामध्ये स्पीड ब्रेकर नको आहे. गाडी थांबली नाही पाहिजे. आमची विकासाची गाडी ही जोमाने आणि जोराने पुढे गेली पाहिजे. आणि ती पुढे जायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी जर कामाची आडवाटी होणार असेल, कामं होणार नसतील, कामाला दगाफटका बसणार असेल, तर मग असे लोक काय कामाचे आम्हाला? ठीक आहे, विधानसभेच्या वेळेस बघू काय करायचं. विधानसभा अजून 3-3.5-4 वर्ष आहे. आज आमचं काम ज्या ठिकाणी रोजचं पडतं, आम्हाला कुठेतरी गटाराचा प्रॉब्लेम आहे, कुठे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, दिवाबत्तीचा प्रश्न निर्माण होतो. जी रोजची कामं आहेत ती मार्गी लावायची असतील तर महानगरपालिकेला आपल्याला स्वतःची महापालिका म्हणजेच भाजपाची महापालिका आली तर देवा भाऊंना फोनवर जरी बोललो तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय 5 मिनिटांमध्ये तुमची कामं होऊन जाते. आणि त्यामुळे गतीचा दिवस आहे, गतिमान प्रशासन पाहिजे आपल्याला. मला देवा भाऊंचं विशेषतः काही मुद्द्यावर मुद्दाम त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी 2 गोष्टी आम्हाला सांगितल्या, जाहीरपणे बोलले पाहिजे सभेमध्ये. मोदी साहेबांनी सांगितलं, जी आमची गरीब माणसं शासनाच्या अतिक्रमित जागा बसून त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत, त्यांना आता घरकुलाची फायदा होत नव्हता. केंद्राने 20 लाख घरं महाराष्ट्रासाठी मंजूर केली, पण 20 लाख घर दिल्यानंतर स्वतःचं घर बांधता येत नाही, की जागा मालकीची नाही. मला महसूल मंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत, आमच्या देवा भाऊंचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी सांगितलं, मोदी साहेबांनी आदेश काढला की जी लोक सरकारी जागेवर बसल्यामुळे त्यांच्या नावावर घर होत नाही किंवा घर बांधता येत नाही, ती सगळ्या जमिनी त्या सगळ्या जमिनी आता त्यांच्या नावावर आम्ही करून देणार आहोत. हा निर्णय कोणी घेतला असेल तर देवेंद्र फडणवीसांनी. बरोबर, किती मोठा निर्णय आहे, किती मोठा निर्णय. जोरदार टाळ्यांनी आपल्या सरकारचं अभिनंदन करा. या निर्णयामुळे तुमच्या जमिनी तुमच्या मालकीच्या होणार आणि जमीन मालकी झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये घर बांधता येणार. म्हणजे तुमच्या मालकीची जमीन, तुमच्या मालकीचं घर, हे सगळं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी GR काढला, महसूल मंत्र्यांनी त्याच्यामध्ये मदत केली. आणि दुसरा महत्वाचा निर्णय मित्र तेवढाच महत्वाचा आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं देवा भाऊंनी
प्रत्येक गावामध्ये काही ना किती प्रश्न असतात. मला भेटतात नगरसेवक, साहेब या भागात पाणी कमी प्रेशरनी येतं, या भागात रस्त्याला प्रॉब्लेम झाला आहे, या ठिकाणी शहरामधल्या गोष्टी आमच्या कमी पडत आहेत, नागरी समस्या आहे. महाराष्ट्रातील देशामध्ये जी जी आपल्या 2 नंबरची शहरं आहेत, आता आपल्याकडे सांगितलं, या सगळ्या शहराला आगामी काळामध्ये भरपूर निर्णय आपोआप निधी आम्ही देणार आहोत. कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागण्याकरता पैशाची कमी पडणार नाही. हे कोण म्हणालं? देवाभाऊ म्हणले. त्यामुळे तुम्हाला आता पैशासाठी कुठे रस्त्यासाठी पत्र द्यायची गरज पडणार नाही. यादी करा. नगरसेवकांना मी सांगेन, यादी करा. आमच्या तरुण्यामध्ये अमुक राहिलं, 2 नंबरमध्ये हे राहिलं, 1 नंबरमध्ये हे राहिलंय. आणि यादी आल्यानंतर त्याला मंजुरी देण्याचं काम आपले मुख्यमंत्री, राज्याचा प्रमुख माणूस आपला हा निर्णय घेईल. नांदेडमध्ये जे जे छोटी मोठी कामं राहिली असतील, बाकी मोठी कामं करायचीच आहे आपल्याला, पण छोटी मोठी कामं राहिली असतील तर त्याला आता केंद्र राज्य म्हणून पैसा देऊन आपलं शहर पहिल्यापेक्षा अधिक वेगाने पुढे जाण्याकरता तुम्हाला उत्तम रस्ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. गडकरी साहेबांनी हायवे चाललेला आहे. ही गती कायम ठेवायची असेल, एका विचाराची महापालिका घ्यायची गरज नाही. बहुमताने, एकमताने आपले सर्व दोन्ही प्रभागातले उमेदवार सहित इतर प्रभागातले जे आपले भाजपचे उमेदवार आहे, कमळ कमळ आणि कमळ, कमळावरच बटन दाबा, दुसरीकडे पाहू नका, ही मला हात जोडून विनंती आपल्या सर्वांना करायची. त्यामुळे शेवटचे 8 दिवस उरले आता. रोज लोक पार्ट्या खाऊ घालतील, याची पार्टी त्याची पार्टी. मी तर म्हणन, रोज खा मटन, परंतु कमळावर दाबा बटन. एवढं काम करा. बटन घाल एकाच, दुसरे मतदान दुसरीकडे असल्या भांगड, हे काय बटन देणार नाही म्हणजे. त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागातले उत्तम काम करणारे आहेत. तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर. हा सेवक मी तुमचा सेवक आहे. या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या, माझ्या पक्षाला द्या. यांचा कान सुद्धा मी पकडू शकतो, यांना उठबैस करायला लावू शकतो. तुमच्या समोर काम त्यांनी केलीच पाहिजे, ही माझी गॅरंटी आहे. देवाभाऊंची गॅरंटी आहे, बावनकुळे साहेबांची गॅरंटी. हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये 100% हातभार आम्ही सर्व मिळून लावू, हे आश्वासन देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.